जितक्या लवकर लवकर बोलसा तितके लवकर आपण सुट्टी घेऊ, काळजी करू नका. हवा तुम्हाला दिसती का जाणवती? हवा तुम्हाला जाणवती. हवा दिसत, हवेला कलर नाहीये. हवा निळी नाहीये, हवा काळी नाहीये, हवा पांढरी नाहीये, हवा कोणती नाही. हवा तुम्हाला फक्त जाणवती, थोडी गरमी जाणवती, थोडं सायंकाळ झाली की थंडी जाणवती. हवा दिसत कोणालाच नाही, पण हवा हवेचं कार्य करत आहेत का नाही? तसं सामाजिक काम करत असताना, समाजाची सेवा करत असताना कोणी आपल्याला पुरस्कार द्यावा ही अपेक्षा नका करू. अरे माणसानं माणसाचा मोठेपणा करणं म्हणजे काय विशेष आहे महाराज? अजिबात नाही. माणसानं माणसाची स्तुती करणं म्हणजे गाढवान शेत खाल्लं पाप ना पुण्य, काय फायदा आहे? ज्याला घरी बायको वर्णन करत नाही त्याचं, त्यानं आपलं वर्णन करणं अजिबात नाही. मी याच्या पुढे जाऊन सांगतो, 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधी चांगलं आहे. लक्ष देऊन ऐका बरं. 100 गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायण्याचं नोकर झालेलं कधी चांगलं आहे. तुम्ही तुमचं कार्य करत राहा महाराज. निश्चित. अरे किती जरी सरकार मोठं झालं, काही जरी झालं, तुकोबराने जे कार्य केलं अजून सुद्धा त्या कार्याची दखल घेतल्या जाते. लोक म्हणतात झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. तुम्हाला असं वाटतं का ही योजना सरकारची आहे? सरकारकडे कोणत्याच योजना नाही. ह्या सगळ्या आमच्या वारकऱ्यांच्या चोरलेल्या आहे. हे चोरटे लोक आहे सगळे. ही वस्तुस्थिती आहे. तुकोबराने 450 वर्षापूर्वी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. मग ही योजना कोणाची? तुमची का आमची आहे? योजना आमचीच आहे, फक्त नाव तुमचं आहे. योजना कोणाची आहे? आमचीच आहे. 450 वर्षापूर्वी तुकोबराला माहित होतं एक काळ या भारतामध्ये असा येईल की लोक ऑक्सिजनसाठी मरतील. म्हणून तुकोबराने सांगितलं हे जे वृक्ष आहे हे वृक्ष नसून तुमचे नातेवाईक आहे. कोण आहे? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. म्हणून प्रत्येकाने वृक्ष लावा. वृक्ष लावू नका, वृक्ष जगवा. हे मार्गदर्शन कोणी केलं हो? 400 वर्षापूर्वी तुकोबराने लिहून ठेवलं. कामे आत्ता आलं. किती सुंदर ग्रामपंचायत असू द्या, आदर्श ग्रामपंचायत असू द्या, पण ग्राम स्वच्छता अभियान हे जर तुम्हाला राबवायचं असेल, आदर्श तुम्हाला माझ्या गाडगे बाबाचाच घ्यावा लागतो. कोणाचा घ्यावा लागतो? गाडगे बाबाचा घ्यावा लागतो. म्हणून मी नारदाच्या गादीवरून सांगतो गड्यांनो, तुम्हाला 150 वर्ष झालं असेल संविधानाची निर्मिती होऊन, 125-150 वर्ष. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर सुद्धा सावित्रीबाई फुले असतील, ज्योतिबा फुले असतील, जेवढे काही क्रांतिकारी लोक झाले, हे लोक जन्माला येण्याच्या अगोदर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये माझ्या तुकोबरायचा गाथा होता हे विसरता कामा नाही. या महाराष्ट्रामध्ये माझ्या ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी होती ही विसरता कामा नाही. अरे त्या काळामध्ये शाळा नव्हती. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, इथं MA झालेल्या पोराला वाचता येत नाही. ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या 10 लिहून ठेवा, माझं रेकॉर्डिंग करा मोबाईल. ज्ञानेश्वरीतल्या 10व्या अध्यायातल्या पहिल्या 10-15 ओव्या जर न चुकता कोणी वाचल्या तर मी त्याला 50,000 रुपये बक्षीस देईल महाराज. अरे ज्ञानेश्वर महाराज